Good morning, welcome again. Just now I have given the link for submission of assignments on Telegram. Just check whether it is opened by you. Open होते का check करा. होते सर. होते ना, ठीक आहे. सिंपल आहे, त्याच्यामध्ये तुमच्या रोल नंबरला क्लिक करा, खाली नाव लिहा आणि पीडीएफ फाईल लेस दॅन 10 MB साईजची अपलोड करा. कॅमेराचं रिझोल्यूशन जास्त असेल तर फाईलची साईज जास्त होऊ शकते. ते पीडीएफ झाल्यानंतर त्याला कॉम्प्रेस करा and you can upload. दरवर्षी 10 MB पेक्षा कमी साईजच्या फाईल अपलोड होतात, त्यामुळे होत नाहीत असं मला सांगून उपयोग नाही. काय करायचं तर 10 MB पेक्षा साईज कमी होईपर्यंत प्रयत्न करायचा. ओके, मग साईज लेस दॅन 10 MB होत नाही असं रिप्लाय आला तर मी काहीच करू शकणार नाही, तुम्हालाच ती साईज कमी करावी लागेल. Shall we continue now? Yes, sir. Yes, sir. So during the last lecture, we have started the discussion regarding the friction. We have understood that friction is also called as force of friction or frictional force or frictional resistance. It is nothing but the resistive force, means it opposes the motion of the body and it arises due to the interlocking of irregular surfaces. This thing we have understood. Then we have understood that there are two types of friction. First one is static friction and dynamic friction, and the graph related to it we have discussed. तर आपण प्लॉट केलेले applied force P versus frictional force F, and we have plotted the graph. If you increase the applied force, friction also increases up to certain limit. जसं जसं आपण बॉडीवरती हा थ्रस्ट किंवा पुलिंग फोर्स अप्लाय करतो तसं तसं काय होणार, रेजिस्टिंग किंवा फ्रिक्शनल फोर्स हा इन्क्रीज होतो. इट बिकम्स मॅक्सिमम ऍट अ पॉइंट and this maximum value of friction is called as limiting friction. तर बॉडी अजून सुद्धा रेस्ट मध्ये असणार आहे आणि इथून पुढे जर तुम्ही फोर्स इन्क्रीज केला then the motion of the body starts. इथून पुढे होणारं फ्रिक्शन असेल डायनामिक फ्रिक्शन आणि इथून अलीकडे असणार फ्रिक्शन असेल स्टॅटिक फ्रिक्शन. तर डायनामिक फ्रिक्शन लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय, इट इज द maximum value of friction at the point where the body starts its motion. Then we have understood three conditions. If the applied force is less than limiting friction, limiting friction म्हणजेच maximum friction. जर अप्लाय केलेला फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स पेक्षा कमी असेल तर मूवमेंट होणार नाही, the body will remain at rest. अप्लाइड फोर्स हा मॅक्सिमम फ्रिक्शन किंवा लिमिटिंग फ्रिक्शन एवढा असेल तर बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असेल आणि मोशन सुरू व्हायच्या जस्ट आधीची ही कंडिशन असेल. आणि जर अप्लाइड फोर्स हा लिमिटिंग किंवा मॅक्सिमम फ्रिक्शन पेक्षा जास्त असेल तर बॉडी विल बी इन मोशन. एनी डाउट्स? हे सगळं डिस्कस केलेलं आहे, जस्ट रिव्हिजन करतो. टाइप्स ऑफ फ्रिक्शन वी हॅव डिस्कस्ड. स्टॅटिक फ्रिक्शन व्हेन द बॉडी इज ऍट रेस्ट देन इट विल एक्सपिरियन्स स्टॅटिक फ्रिक्शन. बरोबर आहे, पण लक्षात ठेवा जर फोर्स अप्लाय केला तुम्ही तरच फ्रिक्शन पिक्चर मध्ये येते. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. अंडरस्टूड ऑर नॉट? म्हणजे टेबल वरती नुसतंच पुस्तक ठेवलंय तर त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स असणार नाही. जर तुम्ही त्याला पुश करायचा प्रयत्न केला तरच फ्रिक्शन पिक्चर मध्ये येतं. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन ही कोणती कंडिशन आहे, एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केलाय तरी पण ती बॉडी मूव्ह होत नाही. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. बोला ना मोठ्यानं थोडं. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आम्ही मेकॅनिकलचे, आम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस पण हाणामारी करून चालू होतील असं वाटतं, बरोबर आहे नाही? सो स्टॅटिक फ्रिक्शन will come into picture only when the force is applied on the body. जर तुम्ही बॉडीवरती फोर्स अप्लाय केला तरी पण बॉडी स्टेबल किंवा स्टॅटिक राहत असेल
तरच स्टॅटिक फ्रिक्शन असणार. फक्त एखादी बॉडी नुसती आपण सरफेस वरती ठेवली तर वेट आणि नॉर्मल रिएक्शन असतील पण फ्रिक्शन असणार नाही. जर फोर्स अप्लाय केला तरच त्याला ऑपोजिंग फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स तयार होईल. इज इट क्लिअर? नेक्स्ट, Yes, sir. dynamic friction. So dynamic friction is nothing but the frictional force experienced by the body when it is motion. म्हणजे limiting friction ज्यावेळी तुम्ही क्रॉस करता, मॅक्सिमम फ्रिक्शन ओव्हरकम करता, त्यावेळी काय होणार आहे, बॉडीचे मोशन सुरू होते आणि इथून पुढे जो फ्रिक्शनल फोर्स आहे तर आपण काय म्हणतो, वी कॉल इट एज डायनामिक फ्रिक्शन. ओके, डायनामिक फ्रिक्शन इज फर्दर डिवाइडेड इनटू काय रोलिंग फ्रिक्शन and sliding friction. So when the body is rolling like this, the rollers आपल्याला दिसतात, then the force experienced by the body will be rolling friction. तर हा आहे applied force P and this is frictional force F, always opposite to direction of motion. Then when the body is sliding म्हणजे काय, along the surface without wheels. ठीक है. So in this case this is applied force P and this is frictional force F. तर हे आहे स्लाइडिंग फ्रिक्शन आणि हे आहे रोलिंग फ्रिक्शन. कुठपण लिहून घेतले आपण, टाइप्स ऑफ Dynamic. इथपण लिहून घेतले. यस सर. Yes, sir. Shall we continue? Yes, sir. Okay, now this is one more diagrammatic representation of dynamic friction and static friction. इथून सुरुवात करूया. फर्स्ट डायग्राम, जस्ट ऑब्जर्व. काय काय दिसतंय, वन सरफेस ऑन विच दिस बॉडी इज रेस्टिंग, इट इज हॅव्हिंग वेट. हे तुम्हाला प्रॉब्लेम सोल्युशन साठी लागणार आहे म्हणून मी सारखं रिपीट करतोय. ओके, तर वेट, डाउनवर्ड फोर्स, नॉर्मल रिएक्शन परपेंडिकुलर टू द सरफेस. ठीक आहे, and when the force is applied on the body then friction will come into picture. Second case, you can see the sliding friction. The body या surface वरती slide होते, तर rollers किंवा cylinder काय दिसत नाहीत. ठीक आहे, तर applied force towards right, म्हणजेच motion हे towards आहे, friction opposite to direction of motion. This is the third case of, समजतं ना? Shall I continue? यस सर. Yes, Yes, sir. sir. थर्ड इज रोलिंग मोशन. ठीक आहे, तर इथं रोलिंग मोशन होते, बरोबर आहे. स्टील रोलिंग म्हणजे कसं असतं, रोटेशनल आणि लिनियर मोशनचं कॉम्बिनेशन आहे, बरोबर आहे का. तर फोर्स Yes, sir. या डायरेक्शनला अप्लाय केलं, बॉडी रोल पण होते, ऍट द सेम टाइम इट इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट, म्हणजेच रोल होते. मग फ्रिक्शनल फोर्स कसा असेल, वन्स अगेन अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. सेम थिंग्स आर रिपीटेड हियर, जस्ट ऑब्झर्व. मला वाटतं हा डायग्राम तुम्ही काढून घ्यावे म्हणजे जास्त क्लॅरिटी येईल. एक 2 मिनिटात काढता डायग्राम. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So these are the different types of friction. Do remember we are always learning these small things from MCQ's point of view. पुन्हा एकदा सांगतोय, न्यूमरिकल आपल्याला जमलेच पाहिजेत, नो डाऊट अबाउट इट. भविष्यामध्ये ते कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे. बट द प्रोबेबल टाइप ऑफ एक्झाम वी विल फेस इज MCQ.
पण आता 1 तारखेपासून कॉलेज सुरू करण्यासाठी गव्हर्नमेंटचे आदेश आहेत. हॅव यू हर्ड अबाउट इट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. We are eager to start the offline lectures. Is it correct? Yes, sir. Yes, sir. So draw these 3 diagrams regarding static friction, sliding and rolling friction. Gravity ला तुम्ही W म्हणलं तरी चालेल. Weight of the body. Normal force ला normal reaction. This is common name, but it is actually a force. Okay, one more question. Once again, our friends say that the syllabus coverage is more. So, are you comfortable with the learning? Yes, sir. Yes, sir. And the reason is we are having more number of lectures. आपलं मे बी 37वे लेक्चर असेल, मला आठवत पण नाही आता किती, कारण 4-5 दिवसात लेक्चर अपलोड करणं जमलं नाही. बट यू आर नोटिंग द थिंग्स, तुम्ही नोट करताय, त्यामुळे कधी कधी लेक्चर माझ्या लक्षात येतं की आज लेक्चर अपलोड करायला वेळ लागेल किंवा शक्य नाही, तर मी लिहून घ्यायला सांगतो. तर आज आणि उद्या मी प्रयत्न करेन लेक्चर अपलोड करण्याचा, कारण लेक्चर ज्यावेळी ते काय म्हणतात संपतं त्यावेळी ते कन्व्हर्जन साठी 15-20 मिनिट घेतात आणि ते 15-20 मिनिट मी इथं वाट बघत थांबू शकत नाही क्लासरूम मध्ये. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay, now this is very important concept. याची पहिल्यांदा डायग्राम काढा, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगला जास्त सोपं होईल. नेक्स्ट थिंग वी वांट टू अंडरस्टँड इज कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. So we know that any coefficient has no unit. कुठलाही कोएफिशिएंट जर घेतला, it is ratio of two similar quantities. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ह्याला जनरली नोटेशन वापरतात mu, and it is the ratio of frictional force divided by normal reaction. नोट करा, मग आपण डिस्कस करूया. डायग्राम काढा. आता इथून पुढचा पार्ट जो आहे तो न्यूमेरिकल ओरिएंटेड आहे, सो प्लीज फोकस. Now we want to understand coefficient of friction. So before defining coefficient of friction, let us understand a body which is kept on horizontal surface, and then we are going to analyze different forces which are acting on the body. Now this is a routine for you. Different forces acting on the body are: first force, Weight. weight of the body will always act vertically downwards. Second is Normal reaction. Normal. नॉर्मल Normal रिएक्शन, reaction. याला आपण आर नोटेशन वापरतो या चॅप्टर पुरतं. पूर्वी आपण
रिझल्टंट साठी आर वापरत होतो, आठवतंय ना? Yes, sir. फक्त फ्रिक्शनच्या Yes. प्रॉब्लेम पुरता आपण आर म्हणजे काय असणार आहे, नॉर्मल रिएक्शन. ओके, लक्षात ठेवा, आर हा रिझल्टंट नाही, आर ही नॉर्मल रिएक्शन आहे फ्रिक्शनच्या प्रॉब्लेम मध्ये. ओके, सेकंड फोर्स, नॉर्मल रिएक्शन विल बी ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. आता सरफेस हॉरिझॉन्टल आहे, देअरफॉर द नॉर्मल रिएक्शन इज व्हर्टिकल. ठीक आहे. थर्ड थिंग यू कॅन सी इज Applied force. applied force P, which is trying to move the body towards right hand side, and the fourth force is Limiting friction. opposite to the direction of motion. लक्षात ठेवा, applied force असा incline पण असू शकतो. Are you getting? पण जर समजा डायरेक्शन ऑफ मोशन अशी असेल तर फ्रिक्शनल फोर्स कसा पाहिजे, opposite to direction of motion. Is it clear? Yes. Yes, sir. एक गोष्ट लक्षात घ्या, परत कन्फ्युज होतं फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन दाखवताना. इथं आपण हे पाहिलं होतं बघा, अप्लाइड फोर्स कसा आहे, इन्क्लाइंड आहे, बरोबर का? पण डायरेक्शन ऑफ मोशन कशी आहे, हॉरिझॉन्टल आहे. इज इट क्लिअर? देअरफॉर द फ्रिक्शनल फोर्स इज ऑल्सो हॉरिझॉन्टल अँड अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. तो अप्लाइड फोर्सच्या अपोजिट कधीही दाखवायचा नाही. फ्रिक्शनल फोर्स कुठे दाखवायचा, सांगा परत एकदा. Opposite to direction of motion. Weight, normal reaction, applied force, and fourth force is force of friction. ठीक आहे. आता इथं अजून एक गोष्ट आपल्याला पाहावी लागेल की जस्ट कन्सिडर दिस सेकंड क्वाड्रंट म्हणूया आपण टायमिंगला. सेकंड क्वाड्रंट मध्ये तुम्हाला काय दिसतं इथं, तर फ्रिक्शनल फोर्स इज टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, नॉर्मल रिएक्शन इज व्हर्टिकल. बरोबर आहे, म्हणजेच या दोघांना एक रिझल्टंट असला पाहिजे. इज इट करेक्ट? लेट अस कॉल दॅट रिझल्टंट ऍज एस. तर एस हा काय आहे, रिझल्टंट ऑफ, बोला प्लीज. Normal reaction and friction. S is the resultant of normal reaction and Friction. force of friction. Okay. Then म्हणजे हा तुम्हाला रिझल्टंट मिळाला. Now this resultant S will make some angle with the vertical. आतापर्यंत आपण हॉरिझॉन्टलचे अँगल कन्सिडर केलेला आहे, बरोबर आहे. पण इथं फ्रिक्शन मध्ये आपण काय करतोय, अँगल मेड बाय द रिझल्टंट विथ द नॉर्मल रिएक्शन वी आर कन्सिडरिंग. लेट अस से दैट एंगल इज हाय. ठीक आहे. नाउ बेस्ड ऑन दिस इन्फॉर्मेशन, सांगा परत एकदा पहिल्यापासून कोणकोणते फोर्सेस कन्सिडर केले. Limiting force and normal force. Weight of the body, second Normal reaction. normal reaction, reaction. third applied force, fourth Force of force of friction. Then force of friction is horizontal, normal reaction in this case is vertical, therefore they will have some resultant denoted as S. This resultant will make some angle phi with the normal reaction. Okay, based on this, first let us define coefficient of friction mu. आपण मगाशी समजून घेतलं, it is the ratio of frictional force F to normal reaction R. म्हणजे फॉर्म्युला काय झाला बघा, mu is equal to F by R. हे सर्व फॉर्म्युले आपल्याला लक्षात पाहिजेत. Mu is equal to F by R. F by R, where F is frictional force and R is normal reaction. Always remember mu is always less than 1. ठीक आहे. याची नॉर्मल व्हॅल्यू जी आहे 0.2 0.3 या रेंज मध्ये असते. मग एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट करा म्हटलं असेल, बाकी सर्व गोष्टी देऊ, आणि ती व्हॅल्यू जर याच्यापेक्षा वेगळी येत असेल तर देन यू नीड टू चेक द कॅल्क्युलेशन. कुठे तर नोट करा.
General value of mu lies between 0.2 to 0.3. गिव्हन डेटा असेल तर काय प्रश्न नाही, पण फाइंड आउट करायचं असेल तर ते या रेंज मध्ये शक्यतो येते. याचा दुसरा अर्थ काय समजणार हो प्रॉब्लेमच्या दृष्टीनं, तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे इट इज ऑलवेज लेस दॅन द नॉर्मल रिएक्शन. हे सुद्धा कॅल्क्युलेशन करताना आपल्या लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. आणि जो म्यू आहे, ठीक आहे, म्यूच दुसरं इंटरप्रिटेशन असं की इट इज टॅन ऑफ द अँगल फाय. फाय अँगल आपण समजून घेतलाय. ठीक आहे. तर म्यू म्हणजेच काय असतो, म्यूची दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, समजा एफ माहिती नाही, आर माहिती नाही, तर तो टॅन फाय असतो. ठीक आहे. पण प्रॅक्टिकली असं शक्य नाही, बरोबर आहे ना. आणि तुम्हाला फाय माहिती म्हणजे तुम्हाला एस माहिती आहे, येस ऑर नो. एस माहिती आहे म्हणजे तुम्हाला आर पण माहिती असलं पाहिजे, एफ पण माहिती असलं पाहिजे. बट स्टील विल रिमेंबर बोथ द फॉर्म्युला. म्यू इज टॅन फाय therefore. Any doubts about these formulae? No, sir. No, sir. ठीक आहे. तर सांगा आता डोळे बंद करून फॉर्म्युला पहिल्यापासून, मी पण बंद केलेत बिन बघता. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन? इट इज द रेशो ऑफ Frictional force and normal frictional force F to normal reaction R. Coefficient of friction is less than 1. म्हणजेच काय आलो, frictional force is less than normal reaction. General value of mu 0.2 to 0.3. Next, what is S? Resultant. S is the resultant of normal reaction and the force of friction. It makes an angle Phi. phi with the normal reaction. Correct? And tan phi is also called as mu. त्यामुळे म्यू चे दोन फॉर्म्युले झाले. पहिला आहे tan phi आणि म्यू चा दुसरा फॉर्म्युला काय, f by r. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. दिस इज द आउटकम ऑफ दिस स्लाइड. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. अँगल हा आपण आधी डिस्कस केलेला आहे. अँगल ऑफ फ्रिक्शन किंवा लिमिटिंग अँगल असं म्हणतात फायला. नोट डाऊन दिस पॉइंट. फक्त डेफिनेशनला डायग्राम ऑलरेडी आहे तुमच्याकडे. फाय म्हणजे काय, अँगल मेड बाय रिझल्टंट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड नॉर्मल रिएक्शन. आर आणि एफ मधला तो अँगल आहे. सर्वात महत्वाचं काय, when the body is in limiting equilibrium. हा कधी कॅल्क्युलेट करतात, सोप्या भाषेत बॉडी इज जस्ट मोशन. बॉडीची मुवमेंट किंवा मोशन सुरू होण्यापूर्वी हा अँगल फाय असतो. रिझल्टंट एस हा सुद्धा कधी कॅल्क्युलेट केलेला आहे, when the body is just about to move. म्हणजे त्याचं दुसरं लॉजिक P इक्वल टू F असं बघूया. हॉरिझॉन्टल सरफेस साठी होऊ शकतं, इन्क्लाइन्ड सरफेस साठी असू शकत नाही P इक्वल टू F. So when the frictional force or when the body is in limiting equilibrium, body just starting its motion. लिहून झालंय? Yes, sir. Yes, sir. Now next thing we want to understand is angle of repose.
Let us assume that we are considering a body on horizontal surface. Once again, weight always vertically downward. Normal reaction या केस मध्ये कशी परपेंडिक्युलर टू द सरफेस. त्याला नोटेशन आर वापरतो ना आपण. Yes, sir. ठीक आहे. आता अज्युम करा की इथं काहीतरी हिंज वगैरे अप्लाय किंवा पिन अप्लाय केलेले आहे. थोडक्यात हा जो सरफेस आहे एखादा फुलक्रम किंवा फळी म्हणा ते आपण असे लिफ्ट करू शकतो असं गृहीत धरा. ठीक आहे. तर हा सरफेस तुम्ही मूव्ह केला सर्टन अँगल थ्रू. तर सुरुवातीला ती बॉडी स्लाइड होणार नाही, बरोबर का. बट ऍट सर्टन अँगल आपण अल्फा म्हणू शकतो. काय होणार आहे, दिस बॉडी विल स्टार्ट मूव्हिंग. ओके. आणि मग त्यावेळी फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असेल, अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. Weight as usual acting vertically downwards, but now the position of normal reaction will be perpendicular to the surface. ठीक आहे. तर हा जो अँगल अल्फा आहे made by the surface at which body just starts moving or body just starts sliding down the surface. ज्या अँगलला या सरफेस वरून बॉडी स्लाइड किंवा मूव्ह करायला सुरुवात करते तो या सरफेसने केलेला अँगल, यालाच आपण काय म्हणतो, अँगल ऑफ रिपोज. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. So read the definition. It is the angle made by the inclined it is the angle made by inclined plane with the horizontal. हा अँगल तुम्हाला कोणाशी मेजर करायचा आहे, हॉरिझॉन्टल शी. When body kept on the inclined plane, it just on the point of moving down. Just on the point of moving down. त्याची मूवमेंट सुरू झालेली आहे. Because of its own weight. तुम्हाला वाटतं हा फॅक्टर पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. Because of its own weight. कोण एक्सप्लेन करेल? Because of its own weight, the body slides down. नाही तेच की, पण बिकॉज ऑफ ओन वेट असं आपण का म्हणतो, विल एक्सप्लेन. Automatically motion मध्ये येते बॉडी. नो नो नो, इन टर्म्स ऑफ फोर्सेस. So can you repeat your question, please? हा बोला प्लीज. The body starts moving because of its own weight. Due to gravity. In terms of forces. काल सांगितलं होतं बाळांनो, असं विसरून कसं चालायचं. वेटचा कॉम्पोनंट सर. हॅलो, वेटचं कॉम्पोनंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मी तुम्हाला सांगितलं तर रिझोल्युशन जे आहे ते आपण दोन पद्धतीने करतो, हे लक्षात ठेवा. हे परफेक्ट जर समजलं तर तुमचे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडवताल. विल नॉट रिक्वायर एनी डिस्कशन. तर रिझोल्युशन नॉर्मली तुम्ही कसं करता, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, बरोबर का. पण या टाइपचे प्रॉब्लेम जे आहेत हे कधी शक्य आहे जर बॉडी हॉरिझॉन्टल प्लेन वरती असेल तर, बरोबर का. जर बॉडी हॉरिझॉन्टल प्लेन वरती नसेल तर तुम्हाला काय करावं लागतं, हे सर्व फोर्सेस जे आहेत यू हॅव टू रिझॉल्व अलॉंग द सरफेस. समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. वेटचा हा जो कॉम्पोनंट दिसतोय ब्ल्यू कलरचा, इज इट विजिबल? Yes, sir. हा कॉम्पोनंट कसा आहे सर्वांनी सांगा. हा कॉम्पोनंट कसा आहे, Horizontal component. अलॉंग द सरफेस. समजतंय ना? And this Yes. second component is Perpendicular to surface. perpendicular to the surface. ठीक है. Suppose you are knowing
अँगल, हा अँगल जर अल्फा असेल, बरोबर ना, तर हा अँगल पण किती असेल हो? अल्फा. अल्फाच, बरोबर आहे ना? हे कसं काय आलं म्हणून? Yes, sir. या हॉरिझॉन्टल लाईनला कोण परपेंडिक्युलर आहे? वेट आहे, समजतंय ना? आणि या इनक्लाइनला हा कॉम्पोनंट परपेंडिक्युलर आहे. मग W इंटू कॉस अल्फा, हा झाला W कॉस साइन पर कन्फ्युजन नको, याला आपण परपेंडिक्युलर कॉम्पोनंट म्हणूया. ते प्रॉब्लेम मध्ये आपण कन्वर्ट करून घेणार आहे. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे आणि हा कसला कॉम्पोनंट आहे? अलोंग Along. कॉम्पोनंट, Yes. अलोंग द प्लेन. तर हा जो कॉम्पोनंट अलोंग द प्लेन आहे, हा काय करतोय? इट इज ट्राइंग टू कॉज द मोशन. याला अपोज कोण करणार आहे? फ्रिक्शन, बरोबर आहे. आणि नॉर्मल रिएक्शनचा जो फोर्स आहे त्याच्या अपोजिट कुठला फोर्स आहे? Perfect. Perpendicular. Component of the weight perpendicular to the surface. Is it clear? Yes, sir. हे जर समजलं तर फ्रिक्शनचा प्रॉब्लेम पुन्हा एकदा समजतो. ठीक आहे, कॅन यू एक्सप्लेन मी वन्स अगेन? चला सांगा आता तुम्ही पहिला पण, which different forces acting on the body you are going to consider? Weight. Weight, पहिला वेट, ठीक आहे. दुसरा normal Normal reaction. reaction. नॉर्मल रिएक्शन, याला नाव काय देणार आहे आपण? R. R. आर. व्हेरी गुड. ठीक आहे, नेक्स्ट. आता बॉडीची मोशन होऊ शकते कुणामुळं? Along Along the surface. along the Because of surface. component of the weight. Weight. So the weight will have two components. सांगा, पहिला component Along the along the surface. surface, दुसरा component Perpendicular. perpendicular to the surface. ठीक आहे, मग जर movement along the surface होत असेल तर त्याला अपोज कोण करणार आहे? External force. फोर्स ऑफ फ्रिक्शन. सॉरी, कलर दिसत नाही का? तर त्याला अपोज कोण करणार आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. समजतंय? आणि नॉर्मल रिएक्शनच्या अपोजिट फोर्स कुठला आहे? Perpendicular. त्यामुळे हे चारही फोर्सेस तुम्हाला कळले पाहिजेत. कुठले कुठले? वन, कॉम्पोनंट ऑफ द वेट अलोंग द सरफेस, त्याच्या अपोजिट Friction. फ्रिक्शनल फोर्स, तिसरा फोर्स नॉर्मल रिएक्शन, आणि याला अपोजिट Perpendicular. component of the weight perpendicular. Is it clear? Yes. याचा एक स्नॅपशॉट घ्या. हे जर कळलं तर पुढचे प्रॉब्लेम एकदम सोपे आहेत. राहतो फक्त अँगल हा कन्सिडर करायचा का, हा एवढाच प्रश्न राहतो जो आपण प्रॉब्लेम मध्ये डिस्कस करूया. एनी डाउट्स अबाउट दिस फोर फोर्सेस? No, sir. ठीक आहे. आणि नंतर काय करतात, या सरफेसला हॉरिझॉन्टल आहे असं समजून समेशन एफ एक्स इक्वल टू 0. समेशन एफ एक्स मध्ये कोण कोण येणार? Component of Along the Friction and component of weight. Along कॉम्पोनंट ऑफ द वेट अलोंग द सरफेस आणि and force of friction. फ्रिक्शनल फोर्स. करेक्ट. आणि समेशन एफ वाय इक्वल टू 0 जर घ्यायचं ठरवलं, normal reaction and component Component of weight. नॉर्मल रिएक्शन आणि कॉम्पोनंट ऑफ द वेट परपेंडिक्युलर टू द Perpendicular. सरफेस. ठीक आहे, अजून काय होऊ शकतं याच्यामध्ये? जास्तीत जास्त अप्लाइड फोर्स असाच येतील, तो पण रिझॉल्व्ह करायचा. इज इट क्लिअर? Yes, sir. संपलं, एवढंच आहे प्रॉब्लेम मध्ये. काय राहिलं? प्रॉब्लेम विचारायच्या आधीच जमले आपल्याला का नाही? ओके, नाउ लेट अस डिस्कस द लॉज ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, विल आता इथे मात्र वाचलेच पाहिजेत कारण हे लॉज आहेत. इथे मला काय पण बोलायचं नाही. फर्स्ट पॉइंट, फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सरफेसेस. बरोबर आहे, म्हणजे डिपेंड्स अपॉन द रफनेस और स्मूथनेस ऑफ द सरफेस. इफ द सरफेस इज स्मूथ, friction will be less. If the surface is rough, friction will be more. म्हणजे नेचर ऑफ द सरफेस हे काय डिसाइड करतं? व्हॅल्यू ऑफ म्यू. इज इट क्लिअर? फर्स्ट पॉइंट.
Yes. ठीक आहे. दुसरा पॉइंट हा इट नीड्स मोर डिस्कशन, त्यामुळे तो आपण शेवटी घेऊया. ठीक आहे, जे सोपे सोपे आहेत ते आधी डिस्कस करूया. थर्ड पॉइंट, द फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स opposite to direction of motion. This is also understood by us. Fourth, the static friction is greater than the dynamic friction. हे कुठं लक्षात आलं आपल्या? ग्राफ आठवतोय का? Yes, sir. Yes, sir. Yes. याला काय म्हणत होतो Study आपण? example. Limiting friction. लिमिटिंग फ्रिक्शन. व्हेरी गुड. हे होतं स्टॅटिक फ्रिक्शन आणि हे डायनामिक. तर स्टॅटिक फ्रिक्शन हे जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही निवांत झोपलेला असता, आराम करता, बरोबर ना, स्टॅटिक कंडिशन मध्ये असता, तुमचं मन तुम्हाला जास्त विरोध करतं चांगलं काम करायला. ज्यावेळी तुम्ही मोशन मध्ये असता, काहीतरी काम करत असता चांगलं, बरोबर ना, त्यावेळी होणारा रेजिस्टन्स कमी असतो. ऑलवेज रिमेंबर दिस फॅक्ट इन लाईफ. स्टॅटिक फ्रिक्शन हे डायनामिक फ्रिक्शन पेक्षा जास्त असतं. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. फिफ्थ पॉइंट, त्यामुळे कायम ऍक्टिव्ह राहा. रेजिस्टन्स स्वतःच्या मनाचा जो असतो तो कमी होईल. फिफ्थ, द मॅग्नेट्यूड ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन बिअर्स अ कॉन्स्टंट रेशो टू नॉर्मल रिएक्शन. हे कोणी सांगितलं म्हणा? Yeah, bye. R. म्युझिक इक्वल टू एफ बाय आर. इथं फक्त डेफिनेशन सांगितली, दुसऱ्या स्वरूपात सांगितलं. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes. Yes, sir. मॅग्नेट्यूड ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय झालं? एफ. नॉर्मल रिएक्शन आर. म्यूचे डेफिनेशन सांगितले पॉइंट नंबर 5 मध्ये. सिक्स्थ, द लिमिटिंग फ्रिक्शन, परत काय झालं? फ्रिक्शनल फोर्स डबल झालं. द लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. हे पण तुम्हाला माहिती आहे. Yes. Yes, sir. ही स्ट्रेट लाईन जी आहे ही ग्राफची, ही काय सांगते? लिमिटिंग येईल नको, सॉरी. द फ्रिक्शनल फोर्स is directly proportional to applied force. हे अप टू लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणायचं असेल. ओके, विल करेक्ट इट. काय पाहिजे स्टेटमेंट सांगा? अप टू Limiting friction. द लिमिटिंग फ्रिक्शन, This comma. directly. म्हणजे तो ग्राफ आठवतोय ना? Yes, sir. Yes. Yes. इथं एफएल आहे, आठवतोय का? Yes. Yes, sir. हा आहे फ्रिक्शनल फोर्स आणि हा आहे अप्लाइड फोर्स. तर लिमिटिंग फ्रिक्शनला पोहोचेपर्यंत काय दिसतंय? स्ट्रेट लाईन ग्राफ काय सांगतो? फ्रिक्शनल फोर्स एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. त्यामुळे स्टेटमेंट काय लिहिणार तुम्ही? लिहिताना अप टू द लिमिटिंग फ्रिक्शन, फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. समजलंय? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Seventh, for higher speed the frictional force is slightly decreased. ठीक आहे. तर याचं लॉजिकल रिझन काय हो? तर स्पीड जर जास्त असेल तर ते इरेग्युलर सरफेसेस जे आहेत त्याच्यामध्ये इंटरलॉकिंगची पॉसिबिलिटी थोडी कमी राहते, बरोबर आहे की नाही? त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स त्या केसमध्ये कमी राहणार आहे. 8th, the magnitude of static friction ranges from 0 to limiting friction. बघा, हे लिमिटिंग फ्रिक्शन आहे. तुम्हाला माहिती आहे इथून डावीकडे जे आहे ते स्टॅटिक फ्रिक्शन आहे. त्याची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे? 0 टू FL ही रेंज आहे. समजतंय ना? 0 टू FL ही कुणाची रेंज झाली? Static friction. स्टॅटिक फ्रिक्शन. Static friction. Is it understood? Yes. Yes. Now only one point is remaining, which can be discussed. The force of friction is independent on the area of contact.
Is it true or false? तर सुरुवातीला हे चुकीचं आहे असं आपल्याला वाटतं, बट इट इज ट्रू इफ यू कन्सिडर द फॉर्म्युला ऑफ फ्रिक्शन. Who will explain? म्हणून मी मगाशी ते फॉर्म्युले 3 ते 4 वेळा तुम्हाला सांगितलं, सगळे आठवतंय का? Because I expect at least one student should explain this point. The force of friction is independent of area of contact. Who will explain? Am I audible? Yes, sir. Yes, sir. The force of friction is independent of area of contact. Based on these formulae, you have to interpret. Sir, force of friction is equal to R normal reaction into mu. And बरोबर. here this formula, no reference of area of contact. Very good, very good, very good. Perfect. सोपं होतं, फक्त आपण कदाचित सांगायला म्हणजे विचार करत होतो. फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय सांगा? म्यू इंटू आर. ठीक आहे. आता आर जो आहे, डज इट डिपेंड अपॉन एरिया? हॅलो, नॉर्मल रिएक्शन जे आहे ती एरियावरती अवलंबून आहे का? नाही. No, तर नॉर्मल रिएक्शन ही वेट ऑफ द बॉडी वरती अवलंबून आहे. इज इट क्लिअर? yes, sir. त्यामुळे पहिला फॅक्टर सांगतो की इथं तर काय एरियाचा संबंध नाही. दुसरा फॅक्टर आहे म्यू. ठीक आहे. तर म्यूचा फॉर्म्युला काय? tan phi. येस और नो? Yes. Yes, tan phi जो आहे हा कुणावरती अवलंबून आहे? तर रिझल्टंट वरती अवलंबून आहे आणि नॉर्मल रिएक्शन वरती. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. म्हणजे इन एनी केस द फोर्स ऑफ फ्रिक्शन म्यू इंटू आर is not dependent on area of contact. Is it clear now? yes, sir. Yes. In this way we have understood all the laws of friction. Note करताय? मी attendance घेतो तोपर्यंत. Yes. So absent numbers are 5, 32, 45, 48, 59. Write down these things related to laws of friction. Remember, this is the most important slide. त्याच्यामधल्या प्रत्येक पॉइंट वरती एक एमसीक्यू तयार होतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत, लक्षात राहिल्या पाहिजेत. आणि जर एमसीक्यू विचारलं तर ट्रू फॉल्स या भाषेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे बेस्ड ऑन ऑल दिस पॉइंट्स. किती पॉइंट आहेत? 8 ना? सो these points can generate 8 MCQs. प्रत्येक पॉइंट वरती एक एमसीक्यू तयार होऊ शकतो. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड. व्यवस्थित मन लावून लिहून घ्या. लिहिताना जे काय लिहितो ते स्टोर करा आपल्या मेमरी मध्ये. इट इज रिक्वायर्ड इन फ्युचर. And once again the usual questions. Are you comfortable with the learning now? Yes, Yes. sir.
Yes, sir. sir. Thank you. Let me remember. आज आपण फ्रिक्शनचा पॉइंट शिकलो, काल पण फ्रिक्शनचा पॉइंट शिकलो, बरोबर ना? Yes, sir. Yes. त्याच्या आधीच्या दिवशी काय शिकलो? न्यूमरिकल पाहिले का? काय पाहिलं? Yes, sir. Numerical लॅमेस थेरमचे न्यूमरिकल पाहिले त्याच्या आधी 2-3 लेक्चर, बरोबर ना? cylinder. Yes, sir. लॅमेस थेरमचे न्यूमरिकल त्याच्या आधी 2-3 लेक्चर. ठीक आहे. म्हणजे रोज नोटिंग करतो टीचिंग डायरी मध्ये, ते थोडस मागं पडलं ह्या 4 दिवसात. विच इज द नेक्स्ट लेक्चर. आता काय पुढे जाऊन उपयोग नाही, कारण जास्त शिकून होणार नाही. कोन ऑफ फ्रिक्शन आणि न्यूमरिकल्स. ठीक आहे. कोन ऑफ फ्रिक्शनचे बघून टाकूया आपण. डेफिनेशन. वी आर हॅव्हिंग 2-3 minutes. जस्ट रीड इट, सी द डायग्राम. Write down the definition. Cone of friction. The inverted cone. Write down the definition. Cone of friction. The inverted cone generated by revolving the resultant force revolving the resultant force about the normal reaction is called as cone of friction. तर कोन तुम्हाला माहिती एक जॉमेट्रिकल फिगर आहे, बरोबर आहे? आपण भेळ वगैरे खाताना कागदाचा कोन बनवतो, तशा प्रकारचा कोन ह्या फोर्सेसने तयार होतो. तर कोणकोणते फोर्सेस आहेत? विल सी द रुटीन डायग्राम. हे डायग्राम समोर आहे अँगल ऑफ फ्रिक्शनच्या सर्वांच्या समोर. Yes, sir. Yes, sir. तर इथं काय सांगितलंय, जो नॉर्मल रिएक्शन आहे हा व्हर्टिकल फोर्स आहे. वी आर टॉकिंग अबाउट हॉरिझॉन्टल सरफेस ओनली. ठीक आहे. आणि हा एस जो आहे हा कोण आहे? रिझल्टंट आहे. कुणाचा? एफ आणि आर चा. ठीक आहे. नाउ इमॅजिन दॅट दिस रिझल्टंट फोर्स, आता आर हा जो आहे हा फिक्स ठेवला आहे त्या पोझिशनला, आणि एस हा तुम्ही त्याच्याभोवती रोटेट केला. आर यू गेटिंग? प्रत्येक ठिकाणी इंटरमिडिएट असे एसच्या पोझिशन असतील की नाही? त्या सर्वांचं मिळून काय तयार होईल? एक कोन तयार होईल. इज इट क्लिअर? Yes. सो इट इज कॉल्ड एज कोन ऑफ फ्रिक्शन. म्हणजे एस हा रिझल्टंट फोर्स जर आर भोवती फिरवला तुम्ही, तर एसच्या सर्व इंटरमिडिएट पोझिशन तुम्ही अशा जर कन्सिडर केल्या, त्यांचा काय होतो? एक कोन तयार होतो, ज्यालाच आपण काय म्हणतो? कोन ऑफ फ्रिक्शन. Cone of friction. शॅल यू स्टॉप नाउ? Okay. Yes, sir. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे.